मुंबईमध्ये 18 वर्ष वयोगटाच्या खाली बालकांचं आपण सिरो सर्वेक्षणचा मोहीम हाती घेतली होती. यामध्ये 1 एप्रिल 2021 ते 15 जून 2021 या दरम्यान प्रत्येक वॉर्डामध्ये किमान 100 बालकांचं म्हणजे 0 वर्ष वय असेल किंवा 18 वर्ष वयापेक्षा कमी असेल अशा बालकांचं आपण रक्तनमुने तपासणीसाठी घेतलेले होते. यापैकी 2175 रक्तनमुने आपल्याला उपलब्ध झाले. त्याचा आपण अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की 51% जास्त बालकांमध्ये प्रतिजैविके म्हणजे अँटीबॉडीज ह्या डेव्हलप झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना तिसऱ्या लाटेमध्ये जो धोका आपण सांगत होतो की मोठ्या प्रमाणावर होईल, तर ही एक सकारात्मक बाब अशी म्हणता येईल. परंतु हे जरी असलं तरी महानगरपालिकेने आपली जी यंत्रणा आहे ती त्याची तयारी अत्यंत उच्च दर्जाची ठेवलेली आहे. तिसरी लाट येऊ नये ही सगळ्यांची आपली इच्छा आहे. तरी पण आपली तयारी पूर्ण असावी हा एक. आणि दुसरा मुद्दा की आपण सगळ्यांनी 51% बालकांमध्ये जरी प्रतिजैविके झाली असली तरी कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर हे सुद्धा पालन करणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. हे सुद्धा मला इथे नमूद करावं असं वाटतं. सर, जे सॅम्पल्स आपण प्रत्येक वॉर्डामधून 100 मुलांचे घेतले, ही संख्या पुरेशी आहे का? म्हणजे जरी हे सॅम्पल्स असले किंवा सर्वे असला तरी ही संख्या पुरेशी वाटते आपल्याला? ही आपला सॅम्पल सर्वे होता हा. म्हणजे कसं आहे की एखाद्या समूहामधून आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सॅम्पल घेतो. यामध्ये कोणताही आपण एक निकष ठेवलेला नव्हता. प्रायव्हेट लॅबमध्ये आणि पब्लिक लॅबमध्ये जे रक्तनमुने गोळा झालेले होते त्याचा आपण वापर केला आणि हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण त्याचं सर्वेक्षण केलं आणि सर्व ठिकाणी म्हणजे असं एखाद्या वॉर्डामध्ये असं आलं नाही की आपलं कमी आहे किंवा जास्त आहे. सर्व ठिकाणी आपल्याला समान पद्धतीचे म्हणजे 45% ते 58% अँटीबॉडीज डेव्हलप झाल्याचे आपलं प्रमाण मिळालेलं आहे आणि हे निश्चितच चांगली बाब आहे. याचं कारण असंही की तिसरा जेव्हा आपण सिरो सर्वे केला होता त्यावेळेस 31% लोकांमध्ये आपल्याला अँटीबॉडीज डेव्हलप झालेल्या दिसल्या होत्या. बालकांचे प्रमाण त्यामध्ये 31%च्या जवळपास होतं. आता चौथ्या सिरो सर्वेमध्ये याचं प्रमाण ते 51% जास्त गेलेलं आहे आणि ही एक सकारात्मक बाब आहे असं म्हणता येईल. याचा आपल्या तिसऱ्या लाटेची जी काही तयारी आहे ज्याच्यामध्ये आपण विशेषतः लहान मुलांवर भर देणार होतो त्याच्यावर किती परिणाम होणार? आपण आपली तयारी आहे तशीच ठेवणार आहोत आणि त्यामध्ये कोणतंही तडजोड कोणतंही कॉम्प्रोमाइज आपण करणार नाही. प्रत्येक जम्बो सेंटरमध्ये लहान बालकांसाठी वॉर्ड असेल, त्यांना आवश्यक असलेल्या उपकरणं असतील, औषधोपचार असेल आणि तज्ज्ञ डॉक्टर मंडळी असेल. यासोबतच आपण खाजगी क्षेत्रामधील डॉक्टरांना देखील प्रशिक्षित केलेलं आहे. त्यांचा देखील यामध्ये उपयोग होऊ शकेल. सर, ICMR काही अजून गाईडलाईन्स किंवा काही अजून गोष्टी कळलेल्या आहेत का? कारण 2 मतप्रवाह आहे. एक जण म्हणतात की लहान मुलांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतील आणि दुसरा एक मत प्रवाह आहे की लहान मुलांना फारसा परिणाम होणार नाही. हे वेगवेगळे त्याला कारणं आहेत. कारण आतापर्यंत लसीकरण जे झालेलं आहे 18 वर्षापेक्षा जास्त वयोगटात झालेला आहे, हा एक भाग. दुसरा, आपण आता पहिल्या लाट आणि दुसऱ्या लाटेचाच अभ्यास जर केला तर सुरुवातीला वरिष्ठ नागरिकांचं प्रमाण जास्त होतं, ते वय आता खाली येते आहे. आणि तिसरा मुद्दा, आता बालकंसुद्धा आता बाहेर पडत आहेत किंवा 18 वर्ष वयोगटाच्या खालचे व्यक्ती देखील मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत आणि कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर त्यांचं पालन होत नाही. तज्ज्ञ मंडळीचं म्हणणं थोडं विसंगत जरी असलं तरी आपली तयारी ही जर असली तर आपण कुठल्याही परिस्थितीचा सामना योग्य प्रकारे करू शकू आणि त्यासाठीच आपण प्रत्येक जम्बो सेंटरमध्ये प्रत्येक रुग्णालयामध्ये बालकांवर उपचार करण्यासाठी आपण स्वतंत्र वार्ड तयार केलेला आहे आणि तिथे सगळी तयारी आपण ठेवलेली आहे. त्यामध्ये कुठलीही तडजोड आपण करणार नाही. लहान मुलांच्या लसीकरणाच्या संदर्भामध्ये मुंबईच्या हद्दीमध्ये काही लसीकरणाचे आपण जी प्राथमिक तयारी म्हणतो किंवा प्राथमिक डोजेस म्हणतो ते कोणाला देण्यात आलेले आहे का? त्या पद्धतीची काही तयारी झाली आहे का? आपली सुरू आहे? सध्या तरी आपली ICMRनी काही कंपन्यांच्या लसींना चाचणी करण्यासाठी देशातील इतर रुग्णालयामध्ये परवानगी दिलेली होती आणि आजच बातमी आलेली आहे की इमर्जन्सी यूज म्हणजे आपत्कालीन वापरासाठी 12 ते 18 वर्ष वयोगटाच्या वापरासाठी काही कंपन्यांनी अर्ज केलेला आहे आणि तो जर अर्ज मंजूर झाला किंवा तशी परवानगी जर मिळाली तर मुंबईमध्ये त्याचा देखील वापर करण्याची आपली तयारी आहे.
मग त्यांचं सुद्धा लसीकरण आत्ता जसं आपण मोठ्यांचं लसीकरण करतो त्या पद्धतीनं सुरू होऊ शकेल? त्यावर सूचना नेमक्या काय येतील, कारण मोठ्यांचं लसीकरण करण्यामध्ये आपण कोविन ॲपचा वापर करतो, त्याच्यामध्ये त्यांना इतर काही आजार आहे का याची सुद्धा माहिती घेतो. त्यांचं लसीकरण केल्यानंतर त्यांना अर्धा तास आपण ऑब्झर्वेशनसाठी ठेवतो आणि काही इफेक्ट नसले तर त्यांना आपण घरी जाण्याची अनुमती देतो. या सूचनामध्ये केंद्र शासनाकडून काही बदल झाला किंवा ICMR काही बदल झाला तर त्या बदलासापेक्ष आपण लसीकरणाची मोहीम पुढे नेऊ शकू अशी आम्ही तयारी केलेली आहे. सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की मोठ्यांचं लसीकरण आता आपण खूप मोठ्या प्रमाणावर करतोय. दिवसाला 1 लाखाचा टप्पा सुद्धा आपण गाठलेला आहे. येत्या काळात हे लसीकरण 1 लाखावरून अधिक वाढवण्याचा पण विचार आहे? आपली क्षमता आपण दिवसेंदिवस वाढवतच आहोत. आपल्याकडं मागच्या काही दिवसापूर्वी आपण 1.5 लाख लसीकरण आपण केलं होतं. ती क्षमता देखील आपली आहे. 1.5 लाखापर्यंत देखील आपण लसीकरण करू शकतो. आपल्याला जर लससाठा योग्य प्रमाणात मिळाला तर ती संख्या वाढवायला आपल्याला कुठलीही अडचण नाही. आपली यंत्रणाही तयार आहे. लसीकरण करणारे जे पथकं लागतात ते सुद्धा तयार आहेत. व्यवस्था देखील आहे आणि कोल्ड चेनसुद्धा आपण किंवा स्टोरेज करण्याची जी व्यवस्था आहे ती सुद्धा आपण तयार ठेवलेली आहे. सर, वेगवेगळे कोरोनाच्या काळाचे वेगवेगळे प्रकार जे आहेत समोर येतात. डेल्टा प्लस हा एक प्रकार नवीन समोर आलेला आहे. हे सगळे प्रकार जे आहेत किंवा हे विषाणूचे प्रकार जे आहेत ते समजता यावेत यासाठी मुंबई महापालिका कस्तुरबा रुग्णालय एक मशीन जे आहे ती खरेदी करून आणणार आहे. काय नेमकं त्या मशीनचं काम असेल, किती रुपयाला असेल आणि कधीपासून हे सगळं सुरू? सध्या आपण जे विषाणू आहे त्याचं योग्य विश्लेषण करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग लॅब फक्त भारतामध्ये मोजक्याच ठिकाणी आहे. महाराष्ट्रामध्ये पुण्याला जी केंद्र शासनाची संस्था आहे NIV पुणे किंवा NCDC पुणे इथे उपलब्ध आहे आणि त्यामध्ये त्यांच्यावर पूर्ण भारताचा भार असल्यामुळे रिझल्ट मिळण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ थांबावं लागतं. ते होऊ नये म्हणून आपण कस्तुरबा रुग्णालयामध्ये एक जिनोम सिक्वेन्सिंग लॅब आपण तयार करतो आहे. आजपासून 2 आठवड्यामध्ये ती लॅब अस्तित्वात येईल आणि तिथे प्रत्यक्ष चाचण्यास सुरुवात होईल असे आमचे प्रयत्न आहेत. आणि यामध्ये अमेरिकेहून आम्ही मशीन मागवलेली आहे. ती सुद्धा एक 3-4 दिवसामध्ये इथे पोहोचेल. त्याचं स्थापित करण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागेल आपल्याला ते सुद्धा तयार आहे आणि टेस्ट रन करावं लागेल. सुरुवातीला आपल्याला 1-2 दिवस ते टेस्ट रन केल्यानंतर मग ती सर्वसाधारणपणे आपल्या या कोविड-19 किंवा कोरोना या विषाणूचं विश्लेषण करण्यासाठी उपयोगी पडेल. मग तो अल्फा आहे, बीटा आहे किंवा डेल्टा आहे किंवा डेल्टा प्लस आहे किंवा भविष्यामध्ये आणखी त्याचं काही म्युटेशन झालं तर तीसुद्धा शोधण्याची याच्यावर सुविधा असेल आणि आपल्या त्यायोगे आपल्याला निकाल जो आहे 2 ते 3 दिवसांमध्ये मिळू शकेल आणि आपल्याला तातडीने सुधारणा करण्यासाठी किंवा आपलं ट्रीटमेंट प्रोटोकॉल बदलण्यासाठी किंवा आपलं प्रिव्हेंटिव्ह मेजर घेण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल आणि म्हणून ती आपण इथे स्थापित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर, आता डेल्टाच्या नंतर डेल्टा प्लस येणार आहे आणि डेल्टा प्लस जो येतो आहे हा किती प्रभावी असेल आणि मुंबईकर जे नागरिक आहेत त्याच्यावर त्याचा किती प्रभाव असेल? डेल्टा प्लसचा 1 रुग्ण आपल्याला आढळलेला आहे. 2 रुग्ण होते आपल्याकडे. 1 रुग्ण ठाण्याचा निघाला आणि 1 रुग्ण मुंबईचा आहे. ते दुरुस्त झालेले आहेत आणि त्यांच्यापासून फार लोकांना संसर्ग झाला असं नाही. परंतु आपण अत्याधिक काळजी घेणं आवश्यक आहे. कारण आपण मास्क लावणे, हात धुणे आणि अंतर ठेवलं हे 3 गोष्टी जर केल्या तर डेल्टा प्लसच नव्हे तर इतर कोणत्याही विषाणूला आपण लांब ठेवू शकू आणि सुरक्षित राहू शकू. हे जरी असलं तरी आपल्या मुंबईमध्ये अजून काही प्रादुर्भाव त्याचा झालेला दिसत नाही आणि भविष्यामध्ये तो होऊ नये अशी देखील आपली अपेक्षा आहे. झाला तर आपली त्याच्यावर उपचार करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी आपली पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे. डेल्टावर त्या उपचार किंवा ती आणि काही वेगळी आहे का? त्याचा सिक्वेन्स काही वेगळा आहे का? डेल्टाचं उपचार पद्धती जशी आपली त्याचे लक्षणं कोविडसारखेच आहेत, उपचार पद्धती देखील कोविडसारखीच आहे आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे त्याला अंतरावर ठेवणे किंवा त्याला संसर्ग होऊ न देणे याची देखील उपचार म्हणजे कार्यपद्धती सारखीच आहे. फारसा त्यामध्ये बदल नाही. फक्त याची स्प्रेडेबिलिटी म्हणजे याचं जो इतर लोकांना इन्फेक्शन करण्याची शक्ती जी आहे ती जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याच्यापासून अधिक काळजी घेणं आपल्याला आवश्यक आहे. सर, तीसरी लहर से पहले BMC की तरफ से जो सर्वे किया गया है जिसमें बच्चों के अंदर एंटीबॉडी की बात आई है, पूरी सूचना बताइए। तीसरी लहर में आने से पहले ऐसा बताया जाता था कि तीसरी लहर में बच्चों को ज़्यादा संसर्ग हो सकता है, वो ज़्यादा बाधित हो सकते हैं. इसलिए म्यूनसिपल कॉरपोरेशन ने ये निर्णय लिया कि 1 अप्रैल से 15 जून तक 1 साल 0 साल से म्हणजे नवजात शिशु से लेकर 18 साल के बच्चों का सीरो सर्वे किया जाए
पूरे मुंबई के 24 वार्ड में हमने करीबन सैंपल इकट्ठा किए, पब्लिक लैब से इकट्ठा किया और प्राइवेट लैब से भी इकट्ठा किए। उसका विश्लेषण किया। विश्लेषण में हमको ये पाया गया कि 51% से ज़्यादा बच्चों में ये कोविड लड़ने के लिए जो एंटीबॉडीज़ लगती है वो पाई गई है, और ये अच्छी बात है। लेकिन फिर भी हमने हमारी जो तैयारी है, अगर तीसरी लहर में बच्चों को ज़्यादा संसर्ग हो जाता है, ज़्यादा बाधित हो सकते हैं, तो उनके लिए इलाज करने के लिए हमने पूरी तैयारी कायम रखी है। और हर एक वार्ड में, हर एक जम्बो हॉस्पिटल में और हर एक बड़े अस्पताल में हमने पीडियाट्रिक वार्ड एक बनाकर भी रखा है। सर, ये एंटीबॉडीज किस प्रकार की मानी जा सकती है? क्या कोविड होकर जा चुका है ये, या एक नेचुरल इम्यूनिटी इसको कैसे किस प्रकार से? दोनों भी बातें उसमें हो सकती है। या तो आप कोविड के कुछ वायरल लोड को आप एक्सपोज हुए हो, या आपकी खुद की इम्यूनिटी भी आपको आपने डेवलप कर ली हो, खुद ब खुद बच्चों ने डेवलप कर ली हो। दोनों भी उसमें ऑप्शंस हो सकते हैं, दोनों भी रास्ते हो सकते हैं। और लेकिन ये सकारात्मक बात ज़रूर है कि 51% बच्चों में अगर एंटीबॉडीज़ पाए जाना, ये मतलब एक दिशा, हमारी जो ट्रीटमेंट की दिशा है, हमारे जो प्रिवेंटिव की दिशा है, उसको एक दिशा देने में ये कारगर साबित होगी, ऐसा हमको लगता है। बच्चों के लिए कोविड वैक्सीनेशन कब तक उपलब्ध होगा? क्या इसके लिए कोई ट्रायल शुरू किए गए? अभी तक को फिलहाल ऐसा कोई निर्देश ICMR से या केंद्र शासन से हमको मिला नहीं है, लेकिन जब भी मिलेगा हमने हमारी तैयारी रखी है। जो मैंने बड़ों 18 साल से ऊपर वाले व्यक्तियों के लिए जो सेंटर हमने रखे हैं, उसमें बढ़ोतरी करके या उसमें अलग सेक्शन बनाकर भी हम 12 साल से 18 साल तक या जिसको भी अनुमति मिलेगी उस ग्रुप के लिए हम ज़रूर वैक्सीनेशन करने का इस्तेमाल कर सकेंगे। कस्तूरबा हॉस्पिटल में जीनोम सीक्वेंसिंग के लिए एक मशीन स्थापित की जा रही है, उसके बारे में माहिती? और कस्तूरबा हॉस्पिटल में हम एक लैब बना रहे हैं, जीनोम सीक्वेंसिंग लैब। उसके लिए जो इक्विपमेंट लगते हैं, जो इंफ्रास्ट्रक्चर लगता है, जो मैन पावर लगता है, उसकी तैयारी हो चुकी है। इक्विपमेंट हमने इंपोर्ट किया है, हो सकता है कि अगले 3-4 दिनों में वो आ जाए। उसके बाद में ट्रायल रन होगा, उसका टेस्ट रन होगा, और उसके बाद में जनता के सेवा में हम उसको बहाल करेंगे। और आज का जो हमारा समय है जीनोम सीक्वेंसिंग का रिज़ल्ट मिलने का, जो कभी कभी महीना 2 महीने भी लग जाते हैं, तो वो 2 दिन पर या 3 दिन पर आ जाएगा, ताकि हमको हमारी जो प्रिवेंटिव मेजर्स है, हमारा ट्रीटमेंट प्रोटोकॉल है और हमारा मैनेजमेंट है, उसमें हमको कुछ सुधार करना है, कुछ बदलाव करना है, वो करने में भी हमको आसानी होगी। सर, बीएमसी ने एक और सर्वे किया जिसमें 2,90,000 जो कोविड के मरीज थे उनमें सर्वे किया गया, और निकल के आया कि जिनने इनमें से एक डोज लिया हुआ है कोविड का, केवल 10,500 लोगों को कोविड हुआ। जिन्होंने दोनों डोज लिया हुआ है उसमें केवल 26 लोगों को कोविड हुआ। क्या ये पूरा मामला? हाँ, ये बात सही है कि करीबन दूसरी लहर में करीबन 3,96,000 लोग बाधित पाए गए थे, और 3,96,000 में से कितने लोगों को कोविड हुआ है पहले डोज के बाद में और दूसरे डोज के बाद में हमने किया, तो संख्या बहुत कम है। जैसा भी आपने कहा कि 26 दोनों डोज लेने के बाद में केवल 26 लोगों को बाधित पाए गए हैं, और प्रमाण ये कम ज़रूर है। लेकिन इसके बाद में भी मैं ये भी कहना चाहूँगा कि वैक्सीन ले लिया मतलब मैं सुरक्षित हो गया, ऐसी बात नहीं है। वैक्सीन लेने के बाद में भी आपको प्रोटोकॉल पालन करना है, कोविड एप्रोप्रिएट बिहेवियर पालन करना है, जैसे मास्क लगाना है, हाथ धोना है, अंतर रखना है, ये करना बहुत ज़रूरी है। सर, कुछ नंबर है अभी के टाइम पे स्पष्ट कर सकें कि कितने पहले डोज हो गए हैं मुंबई में, कितने सेकंड डोज कंप्लीट हो गए हैं, कुल कितने डोजेस हो गए हैं? अभी करीबन हमारे 52 लाख से ऊपर पहले डोज हो गए हैं और 10 लाख से ऊपर दूसरे डोज हो गए हैं, और इसमें दिन ब दिन अच्छी गति आ रही है। जैसा कि हमने कहा कि हमारी जो तैयारी थी वैक्सीनेशन की, वो तैयारी कारगर साबित हुई, और 1.5 लाख तक 2-3 दिन पहले हमने 1.5 लाख तक लोगों का भी एक दिन में वैक्सीनेशन किया है। और अगर हमको उचित मात्रा में वैक्सीन मिलती है तो निश्चित रूप से 1 लाख, 1.5 लाख या 2 लाख तक भी हम जा सकते हैं, वैसी हमारी तैयारी है। मराठीमध्ये तो दुसरा सर्वेचा राहिला, तेवढा लिहून टाकूया की किती लोकांना दोन्ही डोस झाल्यानंतर तो राहिला तर जे दुसऱ्या प्रकारचे सर्वेक्षण झालं त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या की लसीकरण झाल्यानंतर किती लोकांना कोविड झाला अथवा झाला नाही? दुसऱ्या लाटेमध्ये साधारणतः 4.25 ते 4 लाख लोकांना हा संसर्ग झालेला होता। त्या संसर्गापैकी काही लोकांनी डोसेस घेतलेले होते। त्या पहिला डोस घेतलेले जवळपास
10,500 लोकांना याचा संसर्ग झाला, म्हणजे 2.66% त्याची टक्केवारी होते. आणि दुसरा डोस घेतलेल्या फक्त 26 लोकांना हा संसर्ग झालेला आहे. आणि हे प्रमाण देखील अत्यंत नियंत्रणामध्ये आहे. जसं केंद्राचे किंवा जगाचे जे मापदंड आहेत त्या मापदंडाच्या आतमध्येच हा प्रकार आहे. याबाबत मी एक सांगू इच्छेन की आपण लस घेतली म्हणजे आपण पूर्णपणे सुरक्षित झालो असं समजू नये. आपल्याला कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे मास्क लावणे, हात धुणे आणि सामाजिक अंतर ठेवणे आवश्यकच आहे. नाहीतर आपण देखील या 26 लोकांपैकी किंवा 10,500 लोकांपैकी एक असू, इथे होऊ नये पण आपण कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियरचं अत्यंत जबाबदारीनं पालन केलंच पाहिजे. त्यासाठी आमचं आपणा सगळ्यांना आव्हान आहे. सर एक छोटा सा सवाल था, जो आपने पहला पॉइंट बोला कि सर्वे को लेकर, तो वो सैंपलिंग किस तरीके से की गई थी और कितने लोगों का सैंपल इकट्ठा आप लोगों ने किया? उसमें हमने हर वार्ड में से करीब 100 बच्चों का सैंपल इकट्ठा करने का टारगेट रखा था और 100 बच्चों में से करीबन 24 वार्ड है तो 2400 सैंपल के बदले में हमको 2,176 सैंपल हमको मिले. और हमने जो पब्लिक लेबोरेटरीज़ है, प्राइवेट लेबोरेटरीज़ है हर एक वार्ड में, वहाँ से हमने सैंपल इकट्ठा किए. इकट्ठा करने के बाद में उसका एनालिसिस किया और एनालिसिस करने के बाद में हमको काफ़ी अच्छे रिजल्ट मिले हैं. वो आपके साथ भी हम साझा कर रहे हैं. सर 2400 में से 2100 2176. आपल्याकडे दोन होते ना की एक होता डेल्टाचा 2 होते की एक होता? एक 2 त्यांनी डिक्लेअर केले होते पण एक मुंबईचा होता, एक ठाण्याचा होता. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे